नमस्कार मित्रांनो, आर्य टीव्हीच्या या आध्यात्मिक चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत आहे। आजच्या एपिसोडमध्ये आपण अद्वैतानुभूती ग्रंथातील श्लोक 57 ते श्लोक 63 पर्यंतचे विवेचन ऐकणार आहोत। तर चला आजच्या एपिसोडची सुरुवात करूया। आजचा श्लोक आहे श्लोक 57। बुद्धे कर्तृत्व भोक्तृत्व दुःखितत्व आदेतु संयुत चिदाभास विकारी इव शर अवस्था अंबुभानुवद। बुद्धीला करतेपण भोगतेपण दुःख अनुभवणे अशा अनेक भावनांचा अनुभव येतो आणि ती चिदाभासाशी आत्म्याच्या प्रतिबिंबाशी जोडलेली असते। त्यामुळे चिदाभास अर्थात आत्म्याचे प्रतिबिंब बदलणारा विकारी असल्यासारखे वाटते, मात्र हा फक्त भास आहे। याचे उदाहरण भांड्यात असलेल्या पाण्यात दिसणाऱ्या सूर्याच्या प्रतिबिंबासारखे आहे। जसे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब असते, पण सूर्य स्वतः कधीही पाण्याच्या स्थितीनुसार बदलत नाही, तसेच चिदाभास आत्म्याशी जोडलेला असूनही आत्मा स्वतः बदलत नाही, सत्य स्वरूप बदलत नाही, फक्त बुद्धीच्या स्थितीनुसार प्रतिबिंबाच्या अनुभवामध्ये फरक जाणवतो। हे आत्म्याच्या शुद्ध स्वरूपावर झाक येते अशासारखे वाटते, पण आत्मा पूर्णपणे स्वच्छ आणि नितळ असतो। श्लोक 58 पाहूया। शर अवस्था उदके नष्टे तस्थो भानु विनष्टवत बुद्धे लये तथा सुप्तो नष्टवत प्रतिभाती अयम। विवेचन ऐकूया। भांड्यातील पाणी आटले की त्या पाण्यात दिसणारे सूर्याचे प्रतिबिंबही नष्ट होते असे वाटते, पण खरा सूर्य कधीच नष्ट होत नाही, तो फक्त त्या पाण्यात दिसत नाही। त्याचप्रमाणे बुद्धी जेव्हा निद्रावस्थेत सुप्तावस्थामध्ये जाते किंवा लयाला जाते, तेव्हा चिदाभास आत्म्याचे प्रतिबिंब नष्ट झाल्यासारखा भास होतो, मात्र आत्मा कधीही नष्ट होत नाही। हे निदर्शन दाखवते की चिदाभास म्हणजे केवळ प्रतिबिंब आहे, आत्मा स्वतः पूर्णपणे शुद्धच आहे, नित्य आणि अपरिवर्तनीय आहे। निद्रा किंवा शांतीच्या अवस्थेत चिदाभास दिसत नाही, पण आत्मा सतत विद्यमान असतो। श्लोक 59 पाहूया। जलस्थ अर्कं जलं च ऊर्मिं भासयन् भाति भास्करा आत्मा भासं धियं बुद्धे कर्तृत्व आदीन अयं तथा। जसा सूर्य पाण्यात प्रतिबिंबित होऊन त्या पाण्यातील लाटा जलकण आणि पाणी यांना प्रकाशित करतो, तसेच चिदाभास बुद्धीला प्रकाशित करतात आणि तिला करतेपण भोगतेपण याचा अनुभव घेण्याची शक्ती प्रदान करतात। पण जसे पाण्यातील प्रतिबिंब केवळ सूर्याच्या प्रकाशामुळे असते, सूर्य स्वतः त्यात सामील नसतो, तसेच आत्मा बुद्धीच्या विकारांशी बदलांशी कधीही जोडलेला जात नाही। आत्मा फक्त प्रकाशक आहे, अनुभव करता नाही। बुद्धीच्या साह्याने आत्मा या जगातील अनुभवांचा साक्षीदार होतो, पण स्वतः कधीच गुंतलेला नसतो। श्लोक 60 पाहूया। मेघ अवभासकः भानु मेघ छन्न अवभासते मोह अवभासक तद्वत् मोह छन्नं विभाति अयम्। जसा सूर्य ढगांच्या आड लपल्यामुळे झाकला जातो, तसेच आत्मा मोहाच्या आडसरामुळे अज्ञानामुळे झाकल्यासारखा वाटतो,
पण सत्यात ढग सूर्याला झाकू शकत नाही. ते फक्त आपल्याला त्याचा प्रकाश दिसू देत नाही. त्याचप्रमाणे मोह अर्थात अज्ञान आत्म्याला कधीच झाकू शकत नाही. फक्त त्याचे प्रगट स्वरूप जाणवणे थांबते. आत्मा नेहमीच तेजस्वी आहे. मोह फक्त बुद्धीच्या पातळीवर अनुभवला येतो. श्लोक 61 ऐकूया. भास्यं मेघादिकं भानु भासयन् प्रतिभासते तथा स्थूलादिकं भास्यं भासयन् प्रतिभाति अयम्. विवेचन ऐकूया. सूर्य, ढग, आकाश, झाडे या सर्व गोष्टी प्रकाशित करतो आणि त्यांना आपल्याला जाणवू देतो. तसेच आत्मा स्थूल शरीर आणि सूक्ष्म बुद्धी मन यांनाही प्रकाशित करतो. त्यामुळे या गोष्टींना जाणण्याची क्षमता निर्माण होते. हे दाखवते की आत्मा हा फक्त प्रकाशक आहे, कधीच प्रकाशित वस्तूंमध्ये गुंतलेला नाही. जसे सूर्य ढगांना फक्त प्रकाशित करतो पण त्यांच्याशी एक रूप होत नाही, तसेच आत्मा शरीर व मनाला प्रकाश देतो पण कधीच त्यांचा भाग होत नाही. शेवटून दुसरा 62वा श्लोक ऐकूया. सर्व प्रकाशकः भानु प्रकाश्ये नैव दृश्यते सर्व प्रकाशक ही आत्मा सर्वे तद्वत् न दृश्यते. सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो पण तो प्रकाशित वस्तूमुळे कधीही दूषित होत नाही. त्याचप्रमाणे आत्मा सगळ्यांना जाणीव देतो पण त्यामध्ये त्यांचे काहीही नुकसान होत नाही. आत्मा हा पूर्ण शुद्ध निर्मळ आणि अपरिवर्तनीय आहे. प्रकाशित वस्तूंच्या गुणधर्मांचा परिणाम सूर्यावर होत नाही. तसेच कर्तृत्व भोगतेपण इत्यादींचा परिणाम आत्म्यावर होत नाही. आत्मा कधीच दूषित होत नाही. तो फक्त साक्षी स्वरूप राहतो. शेवटचा श्लोक पाहूया 63. मुकुरस्थं मुखं यद्वत् मुखवत् प्रथते मृषाः बुद्धिस्थ आभासकः तद्वत् आत्मवत् प्रथते मृषा. विवेचन ऐकूया. जसे आरशात दिसणारे चेहरा खोटा असतो, तो प्रत्यक्ष चेहरा नसतो, तसेच बुद्धीमध्ये प्रकट होणारा चिदाभास हा आत्मा खरा नाही, तो केवळ प्रतिबिंब आहे. चिदाभासाला सत्य मानणे ही अज्ञानाचीच निशाणी आहे. आत्मा हा कधीच बुद्धीच्या मर्यादेमध्ये अडकत नाही. तो स्वभावतःच सत्य शुद्ध आणि मुक्त असतो. सत्य आत्मा शोधायचा असेल तर प्रतिबिंबाचे भान सोडून मूळ स्वरूपाकडे लक्ष द्यावे लागेल. तर आजचं विवेचन इथे संपवूया. भेटूया पुढच्या भागात एक नवीन श्लोक आणि त्याच्या विवेचनासोबत. तर तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार.